मुंबईत थोडक्यात निसटता पराभव झाला, मात्र आपली मतं कमी झालेली नाही तर शिवसेनेचे मुंबईतील गड आजही कायम. महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. 2 व्यापाऱ्यांकडून महाराष्ट्र विकत घेण्याचा प्रयत्न, मेलो तरी बेहत्तर, पण 2 व्यापाऱ्यांच्या गुलामीमध्ये जगणार नाही. उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर नाव न घेता निशाणा. राजकारणामध्ये सध्या गुलामांचा बाजार. महाराष्ट्रामध्ये माणसांचे लिलाव सुरू. कल्याण डोंबिवलीमध्ये जे झालं त्यावर शिसारी आली. पक्ष फोडाफोडीवरून राज ठाकरेंचं वक्तव्य. राज ठाकरेंना कल्पना देऊन आम्ही शिंदेना कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिला. मनसे नेते राजू पाटलांची प्रतिक्रिया. पक्ष वाचावा आणि फोडाफोडीचं राजकारण टाळण्यासाठी शिंदेना पाठिंबा दिला. राजू पाटलांची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेचा सन्मान राखला जाईल. विकासाच्या मुद्द्यावर मनसेची कल्याण डोंबिवलीमध्ये साथ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख, त्यांच्या मतावर मला बोलायचं नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर काही निर्णयावर पक्षप्रमुखांनी बोलणं योग्य असतं. बाळा नांदगावकरांची भूमिका. शिंदेंचा पाठिंबा घेण्याइतके वाईट दिवस आले नाहीत. भाजप कोणत्याही स्थितीमध्ये महापौर पद सोडणार नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. तर संजय राऊत मोठे आणि आम्ही छोटे कार्यकर्ते. उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला. आम्हाला कोणाच्याही प्रस्तावाची गरज नाही. मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होईल. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रस्ताव फेटाळला. मिश्रा नावाची व्यक्ती ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटून गेली, त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये दरार. मनसे आता वेगळं होत असल्याचं पाहायला मिळतंय. प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून सामना वृत्तपत्रामध्ये मुलाखत. मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा सांगितला किस्सा. महापौर निवडीच्या तारखेमध्ये गोंधळ. पुणे महापालिकेनं 15 दिवसांचा अवधी मागितला. नगरविकास विभागाच्या डेडलाईनमुळे बहुतांश ठिकाणी गोंधळाचं वातावरण. ठाण्यामध्ये महापौर पदासाठी लॉबिंग सुरू. महापौर पदाच्या दावेदार विमल भोईर आणि दर्शना जानकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. ठाण्याचं महापौरपद एससी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं 5 ते 6 नगरसेवक शर्यतीमध्ये. चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसमध्ये गटस्थापनेवरून पेच. 13 समर्थक नगरसेवकांना घेऊन धानोरकरांकडून गट स्थापन. इतरांनी गटामध्ये सहभागी व्हावा, अन्यथा कारवाई होईल. वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांना धानोरकरांचा इशारा. अचलपूरमध्ये भाजपच्या गटामध्ये एमआयएम काँग्रेस नाही. मंत्री बावनकुळे यांची माहिती. भाजप एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही. भाजपचा एमआयएम सोबत काहीही संबंध नाही. बावनकुळेंची प्रतिक्रिया. लातूर महापालिकेसाठी काँग्रेसकडून 3 नावं चर्चेत. काँग्रेस कोणाला महापौर करणार याकडे सर्वांचं लक्ष. कांचन अचिनीकर, जयश्री सोनकांबळे आणि मनीषा बसपुरे यांच्या नावांचा समावेश. जळगाव मनपा महापौरपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी जाहीर. भाजपकडून रंजना वानखेडे, दीपमाला काळे, उज्ज्वला बेंडाळे, विद्या सोनवणे, सुचिता हाडा यांची नावं चर्चेत. अकोला महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर बसणार. 38 नगरसेवक असलेल्या भाजपकडून शहर सुधार कमिटी गट स्थापन. भाजप दोन्ही राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना आणि एक अपक्ष नगरसेवक असणार. सूत्रांची माहिती.